यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजेच महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय सन्माननीय श्री रमेशजी प्रभू सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मुलाचं मार्गदर्शन करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत सरांसाठी. नमस्कार. आजचा प्रमुख कार्यक्रम आयोजक विजय साळेसाहेब आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्रीला या तेजस्वी ह्यांना आपण सर्वांनी उभे राहून जोरात कौतुक करणं गरजेचं आहे. आज एवढा मोठा मान्यवर ह्या सर्व मान्यवरांनी आपला वेळ दिलेला आहे. त्यांच्याबरोबर माझ्याबरोबर किती वेळा त्यांनी बोलले असतील. वेळेचा प्रत्येकाचा एकत्र आणून हे केलेलं आहे आणि आपला सर्वांना एकदम अतिशय जोरदार टाळे तर द्या. 15 सेकंड टाळ्या द्या जेणेमार्फत तुमचं पण एनर्जी वाढेल. चला थँक्यू साहेब. टाळे दिले तर तुमचं पण एनर्जी वाढतात. उभे करण्याचा 2 उद्देश होता. एक तर तुमचा मनवर ठीक आहे थँक्यू. आता विषय आहे महत्त्वाचा की किती लोकांना पुनर्विकास रिडेव्हलपमेंट पाहिजे. जरा हात वरती करा बघू. ओके म्हणजे बरोबर ज्यांच्याबरोबर मला संवाद करायचाच त्याच लोक इथे समोर बसले. नाहीतर असं होतोय काही कार्यक्रममध्ये लोक कशाला येतात. ठीक आहे घरी बायको शनिवारी गेलं की भाजी घेऊन या किंवा दुसरं काहीतरी घेऊन या. त्यापेक्षा इथे कार्यक्रम आहे विजय साहेबांनी बोलवलेला आहे आपण जाऊन बघून येऊ ह्या उद्देशाने पण आलेत का. मला आता खात्री झाली की येस तुम्हाला पुनर्विकासाच्या बाबतीत माहिती पाहिजे. आता मला सांगा पुनर्विकास हे कशासाठी कोणी सांगू शकतात. थोडक्यात सांगा कशासाठी तुम्हाला पुनर्विकास पाहिजे. जुनी बिल्डिंग झाल्यामुळे. एक तर बिल्डिंग जुने झाल्यामुळे. अजून मेंटेनन्स वाढल्यामुळे. रिडेव्हलपमेंट झाल्यावर अजून मेंटेनन्स वाढणार आहे. लिकेज आहे. एरिया मोठा मिळण्यासाठी. करंट लाईफस्टाईल पण आहे. अजून इमारत धोकादायक आहे. फॅमिलीचं गरज वाढलेलं आहे. ठीक आहे हे रिडेव्हलपमेंट तुम्ही वेगळं कारण सांगितलेलं आहे. सर्व कारण बरोबर आहे. पण मला एक विचारायचं आहे हे रिडेव्हलपमेंट कसं शक्य झालेलं आहे कोणी सांगू शकतात. रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला नवीन बिल्डिंग पाहिजे, मोफत पाहिजे, एक्स्ट्रा एरिया पाहिजे, कॉर्पस पाहिजे, भाडा पाहिजे, अमुक खूप गोष्टी पाहिजे. बरोबर आहे. हे कसं शक्य झालं कोणी सांगू शकतात. हां नाही जागा छोटी आहे तुम्हाला जागा मोठी पाहिजे ते मान्य आहे. पण हे शक्य कसं झालं. हां लॅक ऑफ फ्लॅट. एरियाचा विकास झाला. अजून FSI वाढलेलं आहे. अजून मला तुम्हाला सांगायचं आहे हे सर्व शक्य झालेलं आहे आपल्याला नेतृत्व करणारा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष इथे बसलेले आहेत, सचिव बसलेले आहेत, सल्लागार बसलेले आहेत आणि विजयसारखा लोक आपल्याला प्रतिनिधित्व करून शासनाचा पुढे आपला व्यथा मांडतायत. काय व्यथा मांडले हे फेडरेशननी. ह्या काय विजयसारखा जे लोक आहेत त्यांनी काय व्यथा मांडला असेल ज्याच्या मार्फत आम्हाला पुनर्विकास होऊ शकलं. व्यथा असं मांडलं जेव्हा आपण घर घेतो तेव्हा 30 वर्षाचा वय होता, 35 वर्ष वय होता. नवरा बायको दोन्ही कमवत होते आणि जसं जसं आमचं रिटायरमेंट आला घर सुद्धा मोडकळीत आलेलं लागलं. आता घर मोडकळीत आला बरोबर आहे की नाही. घर मोडकळीत आल्यावर आपण सिनियर सिटीजन झालो.
आपल्याकडे पेन्शन मिळतात की नाही माहीत नाही, इंटरेस्ट किती कमी होतात आणि आमच्याकडे कॅपिटल नाही आहे आणि हजारामुळे खूप पैसे तिकडे जातात. आमचं जे मुलं आहेत ते कुठे येतात, बाहेरगावाला आहेत किंवा इकडे तिकडे जातात. म्हणजे आम्हाला आता घरच नाही आहे. घर काय आलं आहे, मोडकळीत आलेलं आहे, रिपेअरसाठी पैसे नाही आहे. तर पुनर्विकास केला पाहिजे, जिथे मला फ्री घर पाहिजे. हे फ्री घर कसं उपलब्ध करून देऊ शकतात, ह्यासाठी ज्या श्रीप्रसाद परब आहेत किंवा विजय साळे आहेत किंवा त्यांच्या धर्मपत्नी आहेत किंवा फेडरेशनच आहेत, ह्यांनी शासनाला वारंवार सांगितलं तुम्ही थोडासा FSI वाढवा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन मुंबईचा झाला, ज्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटचं खूप त्रास देत होते, म्हणजे FSI वाढत नव्हता, ह्याच फेडरेशन ह्याच संस्था आझाद मैदानामध्ये जाऊन मोर्चा केला, शासनाला दाखवून दिलं ज्या नवीन नियमावली येतो त्या पुनर्विकासचा पाठिंबा नाही आहे, पुनर्विकास ठप्प होईल, लोक कुठे जातील, त्यांना घर नाही आहे, जास्त घर जाऊ द्या, स्वतःचं घरसुद्धा बांधण्यासाठी पैसे नाही आहे, तुम्ही FSI वाढून द्या. FSI म्हणजे काय, बांधकाम करण्याचा ज्या सारांश आहे किंवा त्याला म्हणतो आपण पर्सेंटेज आहे त्या वाढून द्या. जेव्हा असं आझाद मैदानमध्ये गेलो तर त्या पुनर्विकासचा नियमावलीमध्ये बदल केला आणि प्रपोज्ड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन 2034 मुंबईमध्ये ते रद्द केलं आणि नवीन आणलं. त्याच्यामुळे पुनर्विकास सर्व ठिकाणी व्हायला लागला. त्याच पद्धतीने फक्त मुंबईला पाहिजे का पुनर्विकास, नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशनसारखा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन बोलले आम्ही फक्त मुंबईसाठी नाही आहे, आपल्याकडे 36 जिल्हा आहेत, त्यांचा पुनर्विकास कसं होईल. तर तेव्हा जेव्हा मांडलं 2018ला मुंबईच्या पुनर्विकासासाठी नवीन नियमावली आलं आणि महाराष्ट्रासाठी खास करून नवी मुंबई म्हणा, महाराष्ट्रात कुठलेही कोणे म्हणा, नागपूर, नवी मुंबई, ताना, पालघर, नाशिक, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मोडकळीत आलेलं आहे ह्याच्यासाठी नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन आलं. ते कधी आला, 2020ला. हे कसं शक्य झालं, आपलं सरकार लोकांनी ज्या फेडरेशनमध्ये जाऊन शासना म्हणजे संस्थामध्ये जाऊन आपण आपला व्यथा केलं, म्हणून युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन ज्या सोपन प्रभू साहेबांनी आपल्याला सांगितलं त्याचप्रमाणे आता तुम्हाला वाढीव FSI ॲडिशनल FSI दिलेला आहे. ॲडिशनल FSI कशासाठी दिले, ज्यांची मार्फत तुमचं जेव्हा बिल्डिंग बांधला जाईल, नवीन बिल्डिंग, जुनं बिल्डिंग तोडून नवीन बिल्डिंग ज्याचं आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं गेलं, तर नवीन बिल्डिंग बांधला जाईल तिथे ॲडिशनल बांधकाम होईल. आज समजा एक FSI असेल 10,000चा स्क्वेअर फूट असेल, तुमचं 10,000चा स्क्वेअर फूट लागलेला आहे. आता रिडेव्हलपमेंटमध्ये 2 FSI म्हटलं तर 20,000 बांधता येईल, 2.5 FSI म्हटलं तर किती बांधता येईल, 25,000 बांधता येईल. 25,000मध्ये कमीत कमी 15,000 बाहेरच्या लोकांना विका आणि जे काही मोबदल त्याच्यातून येईल, ज्याला आपण म्हणतो फिजिबिलिटी रिपोर्ट, त्या 15,000 विकलेल्या मोबदलामधून तुम्ही स्थानिक लोकांना भाडा द्या, 2 वर्ष 3 वर्ष जे काही बाहेर असतील, आणि त्यांच्या घर बांधून द्या. काय बांधून द्या, त्यांच्या घर एक्स्ट्रा एरिया नव्हे, त्यांच्या घर त्यांना बांधून द्या, जेणेकरून ज्या सिनियर सिटीजन आहे त्यांना कुठलेही पैसे टाकायचं नाही आहे, नवीन घर मिळेल, नवीन अजून 30 वर्ष चालेल. ज्यांचा दुसरा आयुष्य आहे त्याला आपण म्हणतो सेकंड इनिंग्स त्यांचा चांगला चालेल. पण दुर्भाग्य असं आहे की ज्यांना रिडेव्हलपमेंट करायचं आहे तो कोणाला करायचा आहे, विकासकाला करायचं आहे. ऐकून घ्या, कोणाला करायचं आहे, विकासकाला करायचं आहे, डेव्हलपरला करायचं आहे. आता प्रत्येक डेव्हलपर काय म्हणतो, मला ह्या रिडेव्हलपमेंट पाहिजे, ह्या रिडेव्हलपमेंट मला पाहिजे, ह्या रिडेव्हलपमेंट मला पाहिजे. आणि तो काय करतो, साहेब तुम्हाला शासनाचा प्रमाणे तुम्हाला जेवढा एरिया पाहिजे तेवढाच मिळतो आहे, पण ठीक आहे मी काय करतो 10% एक्स्ट्रा देतो, 20% एक्स्ट्रा देतो. ह्या जे प्रवृत्ती आहे विकासकाचा की तुम्हाला लालच देणं, तुम्हाला काय देणं, लालच देणं. आणि त्या लालचामध्ये आमचा हाऊसिंग सोसायटीचा पदाधिकारी जे सुरुवातीला सांगितलं, कोणी शोभन प्रभूंनी पण सांगितलं, प्रत्येक लोकांनी सांगितलं, त्या लालचामध्ये आम्ही काय करतो,
जो जास्त देतो त्याच्याबरोबर जायचं, त्याच्या कॅपॅसिटी बघायचं नाही. म्हणून न्यायाधीश साहेबांनी सुरुवातीलाच सांगितलं, हे मला पण कळत नाही. का कळत नाही? खूप कचकीटच आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेगळ्या तज्ज्ञाचा अनुभवाचा गरज आहे. पण पदाधिकारी किंवा सोसायटीचे मेंबर काय विचार करतात, सर्व विकासक सेम आहे, सर्व ॲडव्होकेट सेम आहेत, सर्व तज्ज्ञ सेम आहेत, आम्हाला काय करायचं आहे. खूप ठिकाणी श्रीप्रसाद परब साहेब सांगतात, खूप वेळा आम्ही बघितलेलं आहे, साहेब विकासकाला सांगतात तुम्ही आम्हाला बिल्डिंग बांधून द्या, काय करून द्या, बिल्डिंग आम्हाला करून द्या. आणि त्याच्यानंतर काय बोलतात माहिती आहे का, तुम्ही तुमचा बिल्डर नेमा, म्हणजे बिल्डरला सांगतात तुम्ही तुमचा वकील नेमा. आमचा वकील काय, तुमचा वकील काय. हां, तो बिल्डर म्हणतो ठीक आहे आमचंच वकील बांध. त्याच्यानंतर PMC पाहिजे 79 प्रमाणे, साहेब आमचंच PMC देतो ना तुम्हाला, ठीक आहे. सोसायटीवाल्यांना काय वाटतं, साहेब मी कशाला वेगळं PMC नेमू, वेगळा आर्किटेक्ट घेऊन कशाला नेमू, ॲडव्होकेट कशाला नेमू. त्यांचा वकील आमचा वकील सेम आहे ना, दोन्ही काळा कोट वर पाहतात म्हणे टाकतात. त्यांचा वकील काय, आमचा वकील काय, आम्हाला पैसे द्यायला कुठे आहे हो, आमच्याकडे पैसे नाही आहे. पुनर्विकास करायचा आहे, बिल्डरला स्वतःचा जागा द्यायचा आहे, बांधून जागा द्यायचं आहे, त्याच्याच वकील, त्याच्या आर्किटेक्ट, त्याचेच लोक करू द्या. आणि आम्ही काय करू, घरी येऊन TV बघू, कुठला सिरियल आहे बघू. आणि नंतर जेव्हा बिल्डिंग गडबडीत आला, भाडा थांबवला, साहेबांनी बरोबर सांगितलं, भाडा थांबवला, हे थांबवलं, ते थांबवलं. नंतर काय झालं, तुम्ही घरचा बाहेर, घर पण नाही, तुम्हाला जेवढा जागा पाहिजे ते पण नाही, काही नाही. असं होतं की नाही होत, होतोय ना. का होतोय, का होतोय, कारण असं आहे, फक्त कारण एवढं सांगतो, लोकांना अभ्यास करायचा नाही, बायलॉ बघायचा नाही, कुठलाही पैसे खर्च करायचा नाही. माझं वडिलांनी घर केलं असेल किंवा माझा वयावर घर केलं असेल, आता मला ते कॅपॅसिटी नाही आहे, जे काय करतात करू द्या. इवन पदाधिकारी पण व्हायचं नाही का, लक्षाचं भाकरी काय म्हणतोय, बाकीचं कशाला करायचं, बरोबर आहे की नाही. तर कशाला हे करायचं ते करायचं, आम्हाला काय वेडा समजतात का. आम्ही घरी TV बघू, व्हॉट्सअप बघू आणि बाकीचं काय काम करू. जेव्हा रिडेव्हलपमेंट आहे, लोकांना काय वाटतं माहिती आहे का, रिडेव्हलपमेंट आलं तर आम्हाला तिथे पदाधिकारी व्हायचं आहे. कशाला पदाधिकारी व्हायचं आहे, कमिटी मेंबर व्हायचं आहे माहिती आहे, कशाला कशाला व्हायचं आहे. तुम्ही पण पदाधिकारी आहेत काय काय काय, एक्स्ट्रा पैसे मिळेल, कोण आहेत, हां तुम्ही पदाधिकारी आहेत. मला तुम्हाला कसं काय माहिती, किती पदाधिकारी आहेत, जरा हात वरती करा बघू. कमिटी मेंबर, ओके, मॅक्सिमम कमिटी मेंबर आहेत. कसं आहे माहिती आहे का, सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं गेलं, आणि हे अमेरिकन वे ऑफ मार्केटिंग. अमेरिकन वे ऑफ मार्केटिंग म्हणजे काय माहिती आहे का, साळेसाहेबांनी, विजय साळेसाहेबांनी सुरुवातीला सांगितलं, अमेरिकन वे ऑफ मार्केटिंग म्हणजे ताबडतोब करा करा करा, उद्या हे मिळणार नाही. अमेरिकन लोकांनी, फॉरेनरनी मार्केटिंग कसं करायचं, आज ऑफर आहे, उद्या नाही आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, आज तुम्हाला 35% देतो, उद्या म्हटलं तर नाही, तुम्ही सहाय्य करा. तुम्हाला आर्किटेक्ट, इंजिनियर, PMC, वकील सर्व मी बघतो ना, कशाला तुम्ही काळजी करा, उद्या म्हटलं तर मी 20% देणार, तुम्हाला मिळणार नाही, हे नाही ते नाही. आणि पदाधिकारींना, तुम्ही नाही आहे, काही पदाधिकारींना बिल्डर लोक कॉन्फिडन्समध्ये घेऊन, काही एजंटला तिथे फिरवत ते म्हणतील, कोणाला सांगायचं नाही, तुम्ही पर स्क्वेअर फूट 500 रुपये 200 रुपये, तुमच्या स्क्वेअर फूटचा नव्हे, पूर्ण बिल्डिंगचं तुम्हाला मिळेल, म्हणजे 50 लाख 1 कोटी तुम्हाला मिळेल. आणि ते टप्प्याटप्प्याने देऊ, आणि 1 लाख रुपये तो देतो. माशी कसं पकडतो आम्ही माहिती आहे तुम्हाला, माशी कसं पकडतो आपण, गाळ टाकतो की नाही. ह्या पदाधिकारी, ह्या कमिटी मेंबर, मी कोणावर आरोप करत नाही, पण असं ते काय करतात, तुला 1 कोटी देऊ, रायटिंगमध्ये काय नाही, हे कशाला रायटिंगमध्ये नाही आहे, कशाला रायटिंगमध्ये नाही आहे, ह्या ब्लॅक मनी आहे, किकबॅक आहे, अमुक आहे. तर मी करार कसं करणार, करार केलं की संपलं.
म्हणून ते करार करत नाही. 1 कोटी देऊ म्हणून सांगतात. हा बघा ना, तुमचं कमिटीवाले आहेत, तुमचं चेअरमॅन सेक्रेटरी आहेत, आमचं एजंट आहेत, वकील आहेत, सर्वांच्या समोर तुमच्या कमिटीसाठी 1 कोटी आणि नंतर चेअरमॅन सेक्रेटरीला सांगतील तुम्हाला अजून 50 लाख दोघांना 25-25. पण तुम्ही आता आमचं काम करायचं. सर मला कळत नाही आहे, स्वतःचं घर आहे, स्वतःचं बिल्डिंग आहे, आपल्याला आपलं घर मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण मेहनत न करता, समजून न घेता दुसऱ्यांचा बळी कशाला पडतात. मी असं म्हणत नाही सर्व बिल्डर चोर आहे, अजिबात नाही. आपल्याला काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. काळजीपूर्वक काम करत सुद्धा काही चुका होऊ शकतात. आता मला विषय दिला आहे स्वयंपुनर्विकास. मी येतो तिकडे साहेब, येतो. पहिला आपण बघून घेऊ, पुनर्विकास करायचा असेल, मेहनत कोणाला करायचं आहे तिथून आपण सुरुवात करू. पुनर्विकास करायचं आहे, मेहनत कोणाला करायचं आहे जरा सांगा बघा, हात वरती करा. कोणाला करायचं आहे? खऱ्या अर्थाने मेहनत करायचे सोसायटीचा मेंबर आणि कमिटी म्हणजे सभासदाला. आता तुम्ही म्हणणार मेहनत मला काय करायचं आहे? आपण बघतो ना सिरियल तारक मेहता उलटा चष्मा. प्रभूसाहेब आज येऊन स्वयंविकास सांगणार आहे, स्वयं पुनर्विकास. तिथे मला ईट घेऊन जावं लागेल, मला पाणी घेऊन जावं लागेल, मला पेंट घेऊन जावं लागेल असं नाही. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, तुम्ही काय तिकडे काय करायचं नाही, झाडू गिडू मारायचं गरज नाही. तुम्ही विकासाकडे नेमा किंवा तुम्ही स्वतः करा, दोन्हीसाठी तुम्हाला योग्य आणि व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल, चौकशी करावी लागेल आणि त्याच्यामध्ये खूप लक्ष देऊन, बारीकाने लक्ष देऊन बघावं लागेल. प्रत्येक गोष्टी बघावं लागेल. परब साहेबांनी तर एक विषय सांगितलं, एकदम सोपा विषय सांगितलं. काय? ॲग्रीमेंट. कदाचित ते ॲग्रीमेंट बिल्डरचा वकीलनी बनवलं असेल. काय बनवलं ॲग्रीमेंटमध्ये? तुम्हाला मी कमेन्समेंट सर्टिफिकेट आल्यावर 2 वर्षांनी ताबा देतो. किती? 2 वर्षांनी. पण कमेन्समेंट सर्टिफिकेट कधी आणणार ते सांगितलेलंच नाही आहे. सर हल्ली काय होतं माहिती आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतात. कसं करतायत? परब साहेबांनी असं सांगितलं बँक गॅरंटी देत नाही. मी तर असं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बघितलेलं आहे की ते म्हणतात किती बँक गॅरंटी पाहिजे, सर्व किती देतात, हे बिल्डर किती देतात, ते 4 कोटी देतात, हे 4.5 कोटी, हे 5 कोटी. तुम्हाला कॉर्पस जास्त, एरिया जास्त, बँक गॅरंटीसुद्धा जास्त. किती बँक गॅरंटी? ते 6 कोटी आले ना, मी 8 कोटी तुम्हाला बँक गॅरंटी देतो. कॉर्पस ते 1000 देतात, पर स्क्वेअर फूट मी 1,500 देतो. तुम्हाला काय पाहिजे अजून? एरिया 35% देतात, मी 40% देतो. करार करून घेतात, रजिस्टर करून घेतात आणि जसं तुम्हाला पाहिजे तसं सर्व लिहून घेतात. त्याच्यानंतर बिल्डिंग काय केलं जातात? डिमॉलिश नाही केलं जातं. लोक काय करतात माहिती आहे का? सोपं आहे साहेब, आम्ही डेव्हलपरला नेमलं आहे ना, ते कामकाज करतायत. कामकाज काय करतायत? त्यांना लीज डीड करायचं आहे. साहेब एवढं वर्ष झाला तुमचं बिल्डिंगमध्ये तुम्ही राहतात, एक फ्लॅटची किंमत तुम्ही जेव्हा घेतलं होतं ते 10 लाख, 15 लाख, 20 लाख असेल, आज कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे. आज तुमचं मुलं आणि तुम्ही पण नवीन फ्लॅट घेऊ शकत नाही आणि त्या फ्लॅटचा महत्त्वाचा विषय काय? जमीन. जमीन काय? त्याच्या कन्व्हेन्स करून गेला पाहिजे. हो, कन्व्हेन्स किंवा लीज डीड करून घ्यायला पाहिजे. कन्व्हेन्स आणि लीज डीड म्हणजे सेम, गैरसमज करून घेऊ नका. लीज डीड म्हणजे इथे सिडकोमध्ये लीज दिला जातात. शासनाचा जमीन आहे, सिडकोच्या जमीन आहे, ते लीज देतात. म्हणजे शासन तुमचं जमीन कुठे वरती घेऊन जात नाही, बरोबर आहे. हां, प्रायव्हेटमध्ये ते कन्व्हेन्स होतात, मालकी हक्क होतात. इथे लीज दिला जातात. लीज डीड तुम्ही करून घेत नाही. ॲग्रीमेंट टू लीज जो 12.5% आहे, आता 22.5% आहे, किंवा टेंडर प्लॉट आहे, अमुक आहे, सर ओसी आलेलं आहे, अमुक आलं आहे, तमुक आलं आहे. तुम्ही सोसायटी करून घेतलेला आहे, तुम्ही कमीत कमी टायटल तर करून घ्या. आणि तुम्ही तो डेव्हलपर काय म्हणतो ते सुद्धा मी करतो, स्टॅम्प ड्युटी मी मानवतो, हे पण मी करतो, ते पण मी करतो, सर्व तुम्ही करतो, मला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट द्या. म्हणजे त्याच्या नोंदणी तिथे झाला. एकदा त्या नोंदणी झाल्यावर
तो म्हणतो आता लीज डीड करायचं आहे, लीजमध्ये एवढा लोकांचा हस्तांतर पेंडिंग आहे, एवढ्या लोकांचा पैसे भरायचं आहे, एवढ्या लोकांनी मुद्रांक भरलेला नाही, तुमच्या प्लॉटमध्ये अमुक आहे तमुक आहे, 10 वर्ष तो काही करत नाही. तोपर्यंत पदाधिकारी काय म्हणतात माहिती आहे का, आणि मेंबर काय म्हणतात जनरल बॉडीमध्ये, साहेब आम्ही रिडेव्हलपमेंट सुरू केलं आहे ना, हो डेव्हलपर नेमलं आहे ना, झालं आहे, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं की नाही, झालं आहे. आता काय कशाला तुम्ही रिपेअर्स घेतात, तुम्ही सिंकिंग फंड कशाला घेतात, मेंटेनन्स जे आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस चार्जेस घ्या, सिंकिंग फंड आणि रिपेअर फंड थांबवून टाका. कशाला थांबवतात, सोपं आहे, कशाला थांबवतात, आता आम्हाला पैसे भरायचं नाही ना, रिडेव्हलपमेंट करायचं आहे, म्हणजे तुमचं रिपेअरिंग होत नाही, रिपेअरिंगसाठी पैसे काढत नाही, आणि आम्ही पुनर्विकासासाठी वाट पाहतो. तिकडे विकासक काय करतो, वेगळं कारण काढून तुम्हाला फसवतो आणि तुम्हाला ते कळत नाही. तो काय करतो, इथे जातो तिकडे जातो, असं करतो तसं करतो, नंतर नवीन बिल्डरला सांगतो 20%. हे ठराविक मी एवढं बघितले ना, आता माझा 35 वर्ष अनुभव झालेला आहे, आज मी 60व्या वर्षामध्ये आलो आहे. 35 वर्ष मी फक्त गृहनिर्माण संस्थेचंच काम केलं आहे, दुसरं काही काम केलेलं नाही सी असून. तर पुनर्विकास करताना आपण आपला टायटल तर घ्यायला पाहिजे की नको, येस ऑर नो. किती लोकांना वाटतं आमचा टायटल झाला पाहिजे किंवा विकासाकडे दिला पाहिजे, किती लोकांना वाटतं आमचा टायटल झाला पाहिजे, हात वरती करा बघू, कमीत कमी मला कळू तर द्या. येस, टायटल झाला पाहिजे, व्हेरी गुड. आता माझा दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला उभे राहावं लागेल. किती लोकांचं अजून टायटल झालेलं नाही, वर जरा उभे राहा बघू, उभे राहा. किती लोकांचा टायटल झाला नाही, उभे राहा ना, उभे राहायला काय ठीक आहे, जाऊ द्या, हात तर वरती करा. तुम्हाला एवढा त्रास होतो ना उभे राहायला. हे एक्झाम जो मी प्राध्यापक आहे ना, प्राध्यापक होतो, प्राध्यापक आहे. माझा इथे मुलासारखं तुम्हाला वाटत असेल, आता मी कशाला बॅड बॉय बनू. इथे जाऊ द्या, किती लोकांचा कन्व्हिन्स झालेला हात वरती करा बघू. लीज डीड झालेला आहे 50%. 50% लोकांचा लीज डीड झालेला आहे. वेट आय कम टू द रिझन. 50% लोकांचा काय झाला नाही, आता लीज डीड झालेला नाही, कन्व्हिन्स झालेला नाही. म्हणजे तुम्ही पुनर्विकास करायचा इच्छा दाखवलं, टायटलच नाही तुमच्याकडे. साहेब टायटल करून घ्या. टायटल करून घेण्यासाठी नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन, महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन, आझादमध्ये जाऊन बिल्डरच्या लॉबीच्या विरोधात डीम्ड कन्व्हिन्स करून घेतलेला आहे. तुम्हाला किती माहिती आहे माहीत नाही आहे. डीम्ड जोरदार टाळे दिला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, डीम्ड कन्व्हिन्स सिडकोसाठी नव्हता, माळासाठी नाही आहे, BMC लँडसाठी नाही आहे, कलेक्टर लँडसाठी नाही आहे. ह्या नवी मुंबई एक फेडरेशन आहे, एकमेव फेडरेशन, मी सांगतो त्यांच्या समोर म्हणून नाही आहे, एकमेव फेडरेशन एवढा पाठपुरावा केला. बिकॉज मी पण त्या कमिटीमध्ये होतो, मला माहिती आहे. ते बोलतात महाराष्ट्राचा सर्व जिल्ह्यामध्ये तुम्ही करतायत, सिडकोच्या लोकांनी टेंडर प्लॉटनी काय गुन्हा केलेला आहे, त्यांना तुम्ही ॲग्रीमेंट टू लीज आहे, लीज डीड करायला डीम्ड कन्व्हिन्स का नाही. तर तुम्ही बघा 2011 नंतर 2013 किंवा 14ला 2011-12ला डीम्ड कन्व्हिन्स सुरू झाला. पहिला 11ला डेलिगेशन आला, नंतर 13 किंवा 14 3 वर्षानंतर सिडकोला आलेला आहे. आता मला एवढा खूप वाईट वाटतोय, इव्हन म्हात्रे साहेबांना पण वाईट वाटतोय, लोक डीम्ड कन्व्हिन्सचा फायदा का उठवत नाही. किती आम्ही सतत प्रयत्न केले, तुमचा पुनर्विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही रिडेव्हलपमेंट झाला पाहिजे म्हणून आपण तुमचा टायटल क्लिअर झाला पाहिजे. जो विकासक तुम्हाला टायटल देत नाही किंवा तुमचं जमीन मालक देत नाही, त्यासाठी डीम्ड कन्व्हिन्स आहे. साहेब डीम्ड कन्व्हिन्स करून घ्या. डीम्ड कन्व्हिन्स म्हणजे डीम्ड लीज करून घ्या. आता डीम्ड कन्व्हिन्स, डीम्ड लीज म्हणजे काय, जेवढा लोकांचा आहे, आता किती लोकांनी हात वरती केलं आहे मला माहिती आहे, कदाचित त्यांनी सोसायटीमध्ये घेऊन गेलं असेल ना. म्हात्रे साहेबांनी बरोबर बोलले, लोकांना हे समजत नाही, हे लीज डेड आहे का ॲग्रीमेंट टू लीज. साहेब खूप ठिकाणी ॲग्रीमेंट टू लीज आहे ना सिडकोने दिलेला, त्याला गृहीत धरलं जातात. ॲग्रीमेंट टू लीज म्हणजे लीज डीड. साहेब नाही आहे,
आता तुम्हाला हे थोडक्यात वेळेचा अभाव असल्यामुळे साहेब लोकांनी सांगितलेलं नाही आहे, कोणी सांगितलेलं नाही आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ह्या फरक काय सांगू का? किती लोकांना ह्या फरक पाहिजे? जरा हात वरती करा बघू. व्हेरी गुड. म्हणजे विषय व्यवस्थित आहे, मी बरोबर मांडतोय. ठीक आहे. मी असं सांगतो साहेब, ह्या खुर्च्या आहेत, ह्या खुर्च्या मी तुम्हाला देतो आणि तुम्ही मला 10,000 द्या. त्याच्यानंतर मी 2 दिवसांनी तुम्हाला पाठवतो, करतो आणि ह्या मी लिहितो. ह्याला मी काय म्हटलं, आता एक करार केलेला आहे. काय करार केलं आहे? ह्या मी खुर्ची तुम्हाला विकणार आहे. ह्या खुर्चीसाठी मला 50,000 रुपये किंवा 500 रुपये द्या आणि 500 रुपयेमध्ये मला टोकन तुम्ही 100 रुपये दिलेलं आहे. 400 रुपयात जेव्हा मी डिलिव्हरी करेन तेव्हा द्या. पण मी 100 रुपये घेतलं. कदाचित तुम्ही 400 रुपये पण दिले, पण मी तुम्हाला खुर्च्या दिलेला नाही. जेव्हा खुर्ची मी डिलिव्हरी करणार, डिलिव्हरी चलनमध्ये तुमचं नाव लिहिन घेणार आणि तुमच्या घरी पोचपावती करणार, तेव्हा ते खुर्ची तुमचा होणार. मी फक्त करार केला असेल की मी तुम्हाला देणार आहे, त्यासाठी तुम्हाला एवढा मोबदल द्या. जे मोबदल तुम्ही दिलेला आहे, मी खुर्ची डिलिव्हरी केलं नाही, त्याला जेव्हा खुर्ची डिलिव्हरी करतो आणि तुमचं पूर्ण पैसे मला मिळतो, त्याला आपण म्हणतोय पूर्ण व्यवहार झालेला आहे. व्यवहार झाल्यावर जे करार केले जातात त्याला लीज डीड म्हटलं जातात. आणि ज्या करार लीज डीड करायच्या अगोदर जे करार केले जातात, कोण करतोय? जमीन मालक सिडको बरोबर करतो. 12.5% प्लॉट आहे. मी आता हे प्लॉट तुम्हाला 12.5% आहे. अमुक प्लॉट तुम्हाला मी काय करणार आहे, मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही ह्या डेव्हलपमेंट परमिशन घ्या, हे घ्या, ते घ्या. हे झाल्यानंतर तुम्हाला मी लीज डीड करून देऊ, विकासकाचं नावाने किंवा सोसायटी नावाने. ह्या करार जे केलं जातात सिडको आणि जमीन मालकाबरोबर किंवा जमीन मालक आणि बिल्डर बरोबर, ह्याला ॲग्रीमेंट टू लीज म्हटलं जातात. काय म्हटलं जातात? ॲग्रीमेंट टू लीज. तुमचा पूर्ण व्यवहार झालेलाच रेकॉर्ड नाही आहे. ह्या पूर्ण व्यवहार कधी होतोय? जेव्हा तुमचा सोसायटी झाला, सोसायटी नावाने जे लीज डीड केलं जातात, जोपर्यंत सोसायटी होत नाही तोपर्यंत लीज डीड पण केला जात नाही. का? लीज डीडला सुद्धा मुद्रांक द्यावं लागतं, खूप खर्च लागतात. ते जमीन मालक आणि बिल्डर खर्च करत नाही, सोसायटीवर टाकतायत आणि ते पुढे तुम्हाला लीज डीड करून देत नाही. का? अधिकार त्यांच्याचकडे आहे ना. त्यांना तुम्हाला लीज डीड दिला म्हणजे त्यांचा अधिकार संपला, म्हणून ते लीज डीड पण करून देत नाही. आजच्या कार्यशाळाचा एकमेवा जे 50% लोकांचा कन्व्हिन्स किंवा लीज डीड झालेला नाही आहे, त्यांनी उद्यापासून म्हात्रे साहेबाकडे किंवा आपला चौधरी साहेबाकडे जाऊन, परब साहेबाकडे जाऊ नका, माझ्याकडे येऊ नका. का? आम्ही ॲडव्होकेट होतो, आम्ही चार्ज करणार आहे. साहेब आमचा बायको आहे, मुलं आहेत, घरीसुद्धा आम्हाला बरोबर आहे की नाही. ह्या लोकांनी काय समाजसेवा सोशल वर्क करतायत. नाही हरकत नाही तसं नाही. सुरुवातीला तुम्ही आलेत आमच्याकडे 5 ते 10 हजार रुपये आम्ही घेणार. ह्याच सांगण्यासाठी काय तुमचं लीज डीड झालं की नाही झालं, तुम्ही येणार, आम्हाला दाखवणार, आम्ही अर्धा तास घेणार, तुमचं काही ऐकणार, करणार. विजय साहेबांकडे जाऊ शकतात, ते सोशल वर्क करतायत. हा केले ना, बरोबर आहे, पण त्यांच्या पत्नी कदाचित नाही आहे. एनिहाव, कमिंग टू द पॉईंट, तुम्ही कमीत कमी घरी जाऊन एवढं बघा, तुमचं लीज डीड आहे का, ॲग्रीमेंट टू लीज आहे, तुमचं नाव येतो, तुमचं नाव सॉरी हां का, जरा वरती उभे राहा. ओके, व्हेरी गुड. काय माहिती का, नाही काय गरज नाही, जाऊ द्या माहीत नको, मी सांगतो ना. सप्लिमेंटरी डीड म्हणजे काय, सप्लिमेंटरी लीज डीड म्हणजे काय, त्यांचा प्रश्न आहे.
आमच्याकडे लीज ॲग्रीमेंट टू लीज आहे, लीज डीडसुद्धा झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त सप्लिमेंटरी लीज डीड झालेला आहे. सप्लिमेंटरी लीज डीड म्हणजे जे काही चुका किंवा काही राहिलं असेल तुमचं लीज डीडमध्ये, त्या दुरुस्ती करण्यासाठी आयदर तुम्ही रेक्टिफिकेशन डीड करतात किंवा त्याला सप्लिमेंटरी डीड करतात. सप्लिमेंटरी लीज डीड ते सुद्धा पूर्ण तुमचं लीज झालेलं आहे, काही काळजी करू नका. कसं असतो, काही वेळेस तुमचं लीज डीडमध्ये समजा 500 स्क्वेअर मीटर लिहिलं असेल, खऱ्या अर्थाने 520 स्क्वेअर मीटर असेल किंवा कुठे ना कुठे चुकलं असेल, त्याच्या अमाऊंट लिहिण्यामध्ये चुकलं असेल, तर काही तुमच्याकडे 4 गॅरेज असेल ते लिहिलेलं नाही, ते लिहिण्यासाठी तुम्ही एक ॲडिशनल डीड बनवतात ओव्हर अँड अबोव दी लीज डीड, त्याला सप्लिमेंटरी डीड म्हणतो. पण सप्लिमेंटरी लीज डीड सर्व ठिकाणी होत नाही. आता प्रश्न येतो, विदाउट लीज डीड आम्ही पुनर्विकासचा काम सुरू केला पाहिजे की नाही केला पाहिजे. किंवा दुसरा प्रश्न येतो, मी काय हे जे लीज डीड बनवायचं आहे मी बिल्डरवर टाकू का? काय वाटतं तुम्हाला, स्वतः करायला पाहिजे की बिल्डरवर टाकायला पाहिजे? 100% स्वतःवर केलं पाहिजे. आता लोक म्हणतात बिल्डरकडे खूप पैसे आहे, तो डिपार्टमेंटला मॅनेज करेल, स्टॅम्प ड्युटी आम्ही भरू शकत नाही. साहेब, तुमच्या फ्लॅटचं किंमत 50 ते 60 लाख, 1 कोटी असेल काही ठिकाणी 2 बेडरूम, तिथे 25 ते 30 हजार रुपये खर्च करावा लागेल. समजा वकिलांना नेमलं, तुम्ही स्वतः केलं तर तेवढा पण खर्च नाही. समजा तेवढा खर्च आला, तुमचं 1 करोडचा फ्लॅट तुमचं नावाने होतं ना. खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे, खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे. सर्व मान्यवर सुद्धा सांगतील, जिथे जिथे कन्व्हेन्स न करता तुम्ही त्या डेव्हलपमेंट राईट बिल्डरला दिला असेल आणि त्याच्यामध्ये लिहिलं असेल विकासक कन्व्हेन्स करून घेईल, विकासकांनी आपला स्वतःच्या नावाने कन्व्हेन्स करून घेऊन आमच्या कार्यालयामध्ये खूप लोक आलेले आहेत. मात्र साहेब, दुसरं, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आला, त्यांच्या प्रश्नोत्तरी सुरू होतात. का प्रश्नोत्तर सुरू होतात? त्यांना अजून विकासक नवीन मिळाला नाही आहे, त्यांना त्यांचा फायदा होत नाही आहे, म्हणून तुमचा मेंबरचा अमुक कमी आहे, ते आहे, तो वारलेला आहे, त्यांच्या लिगल हेअरचा डिस्प्यूट आहे, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये एवढं हस्तांतर झालं आहे, त्यांचे पैसे ह्यांनी भरावा त्यांनी भरावा, कमिटी आणि मेंबरमध्ये वादविवाद करून ते कुठे ना कुठे तुमचं कामं बिघडतात. हे झाल्यानंतर त्यांनी 50% अगोदर म्हटलं होतं, आता ते म्हणत आहेत तुम्ही कॅन्सल मला केलं तर 10 कोटी द्यावं लागेल, 5 कोटी द्यावं लागेल, नाही तर तुम्ही काय करा 50% मी अगोदर बोललो होतं, आता मी माझ्याकडे बँक गॅरंटी द्यायला जमणार नाही आणि तुम्हाला भाडं तर मी देतो आणि कॉर्पस जे आहे 5 लाख सांगितलेलं आता मी 1 लाख देतो, त्याच्यामध्ये 50,000 आता करा आणि एरिया 50% म्हटलं होतं, आता 20% दे. घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर तुम्ही कुठे जायचं जा. तुम्ही कॅन्सल केलं तर मला 10 कोटी पाहिजे. साहेब बोलले आर्बिट्रेटर टाका. खरं अर्थाने आर्बिट्रेटर तुम्ही टाका. आर्बिट्रेटर नेमण्यासाठी सुद्धा तुम्ही हायकोर्टात जावं लागेल. सेक्शन 11 म्हणून एक सेक्शन आहे, त्याच्या अंतर्गत आर्बिट्रेशन म्हणजे कोर्टाचंच फायरी झालं ना. ठीक आहे, आर्बिट्रेटर नेमल्यावर परत आर्बिट्रेटरचा खर्च द्या, त्याला सिटिंग फीस द्या, त्याचा ऑफिस खर्च द्या दोन्ही बाजूला, आणि ते किती वेळ लागणार माहीत नाही. आणि तो इंट्रीम ऑर्डर देईल, इंट्रीम ऑर्डर दिलं की तो परत हायकोर्टात जाणार. सेक्शन 37 का 34 सेक्शन 34 प्रमाणे परत तो हायकोर्टात जाणार. हायकोर्टातून त्याला आहे ना पैसे त्याच्याकडे, तो कुठे जाणार? सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात. म्हणजे तुमचं प्रॉपर्टी तुम्ही लिटिगेशनमध्ये टाकायला भागदार होणार. म्हणून पहिला गोष्टी आहे, तुम्ही लीज डीड करून घ्या. विकासकाला नेमायचं असेल नक्की नेमा, पण जोपर्यंत पहिले टप्पे तुम्हाला कदाचित आता कन्फ्यूज झाला असेल, एवढं मान्यवरांनी काहीतरी सांगितलं, आता कुठून सुरुवात करायचं? सुरुवात करायचं ॲडव्होकेट मार्फत, वकील अगोदर नेमा. आता तुम्ही म्हणणार वकील कशाला पाहिजे? वकील याच्यासाठी पाहिजे, ज्या 79 डायरेक्शन म्हात्रे साहेबांनी चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. पहिला ते बोलले तुमचं कमिटी ड्युली कॉन्स्टिट्यूट आहे का नाही आहे, तुम्हाला कळणार नाही हो. तुम्हाला काय वाटतं 250पेक्षा कमी सभासद असेल, आम्हाला रजिस्ट्रारकडे जायचं नाही आहे, जनरल बॉडीमध्ये नेमणूक करून टाकतात. आणि नंतर जेव्हा
काही सभासदांना त्यांना विकास पटत नाही किंवा त्यांना पैसे जे पाहिजे ते मिळाला नाही, ते तक्रार करतात रजिस्ट्रारकडे आणि तक्रार केलं की ते म्हणतात कमिटी बरखास्त करून टाका, म्हणजे संपलं. म्हणायचा उद्देश अमुक आहे, पहिला तुम्हाला वकील नेमा लागेल. आता काही लोक म्हणत आहेत साहेब आम्ही डायरेक्ट PMC नेमतो. मी तर एक PMC चालवतो, वन स्टॉप प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. तिथे वकील पण आहेत, आर्किटेक्ट, इंजिनियर आहे. तरी देखील आमच्या कार्यालयात आल्या म्हणतो तुम्ही तुमचा वकील नेमले का? नाही नेमलं. पहिला वकील नेमा, नंतर तुम्ही आमच्याकडे या. का? ते म्हणतात नाही साहेब तुमच्याकडे वकील आहे ना. बरोबर आहे, आमच्याकडे वकील आहे, आमच्या PMC मध्ये वकील आहे. वकील असेल तरी सुद्धा तो माझा बेनिफिट बघेल ना, PMCचा बेनिफिट बघेल ना. तुमचा तो कदाचित दिशाभूल करू शकतो. वकील अगोदर नेमा. आता तुम्ही म्हणणार वकिलाचा काय खरा? साहेब असं आहे, एवढा तुम्हाला विश्वास ठेवा लागेल, ज्या काम मला माहिती नाही आहे, मला माझं तब्येतचं माहिती नाही आहे, मी कुठे जातो? एक प्रोफेशनल डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरनी जे गोळे दिले आम्ही खातो. का? आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. तसंच तुम्ही जेव्हा वकिलाकडे जाणार सुरुवातीला तुम्ही तपासा कुठला वकील आहे, काय आहे, कसं आहे, त्याचं चरित्र काढा. मी असं नाही म्हणत नाही काढू नका, काढा. काढल्यानंतर जो वकील तुम्ही नेमणार तो तुमच्या हितासाठी काम करणार आहे, हे त्यांचे कर्तव्य आहे. कश्यप आहे ना, कश्यप तुम्हाला माहिती आहे, कश्यप 26/11 लोकांना गोळी मारला, बरोबर? कसाब माहिती आहे, बरोबर आहे? त्या गोळी मारलेल्या सर्वांना माहिती आहे. तरी देखील कोर्टाने काय सांगितलं? त्यांना एक वकील द्या, आणि वकील दिलं. वकिलाने काय मांडलं? कशाब जो आहे तो मायनर आहे, त्याला माहिती नाही आहे, तो नव्हता, असं नाही तसं, म्हणजे त्यांच्या बाजू त्यांना घ्यायचंच आहे किती म्हटलं तरी. म्हणजे जो पैसे देतो हे एक प्रोफेशनल एथिक्स आहे. अंडर द इन्स्ट्रक्शन ऑफ अवर क्लायंट, जो क्लायंटचं हितो आहे ते बघतात. म्हणून तुम्ही बिल्डरचा वकील, PMCचा वकिलावर निर्भर राहू नका. तुमचा स्वतःचा वकील नेमा. आणि वकील नेमताना तुम्ही हे विचारा तुमचं कोण बिल्डरचं तुमचं फाईल आहे, तुमचं कुठला PMC बरोबर तुमचा संबंध आहे. संबंध म्हणजे जेवण खावण ते वेगळं आहे, पण ऑफिशियली तुम्हाला पैसे देऊन कुठे त्यांनी बांधले का? म्हणजे त्याला आपण म्हणतोय नॉन कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट. जो बिल्डर त्यांच्या ओळखीचं असेल त्यांच्या नाव यादी घ्या, कुठल्या बिल्डरला तुम्ही काम करतात त्या बिल्डरला अजिबात नेमायला जाऊ नका. नाही तर तुम्हाला त्या बिल्डरला नेमायचं आहे, वकिलांना नेमू नका, नाही तर तुम्ही कॉम्प्रोमाइजमध्ये होणार. बरोबर आहे की नाही? ब्रीफ घेतलेला म्हणतो आपण, त्याच पद्धतीने तुम्हाला कुठल्या PMCला तुम्ही कामं करतायत, कोणच्याबरोबर आहेत, अमुक PMC बरोबर असेल तर त्या वकिलांना त्या PMC नेमू नका. कमिंग टू द पॉईंट, फर्स्ट स्टेप. आणि वकील काय करतात? वकील तुमचा टायटल बघणार, तुमच्या मिनिट्स वगैरे बघणार, तुमचं 79A डायरेक्शन कसं असतो ते समजून सांगणार. त्यासाठी ठराविक रेझोल्युशन कसं होईल, नोटीस कसं होईल, किती दिवसाचं द्यायचं असेल, किंवा काही सभासदामध्ये लीगल हेल्थचं प्रॉब्लेम आहे, प्रोव्हिजनल मेंबरचं प्रॉब्लेम आहे, काही लोक बाहेरगावाला असतात, हे कसं काय कोरम करायचं, काय करायचं, तुमचं डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का नाही आहे ते सर्व बघतील. आणि त्याच्यानंतर ते PMCला नेमायला ते सुरुवात करतील. PMCचा टेंडर किंवा ऑफर घेतला जाईल, त्याच्यानंतर PMC तुम्ही नेमतात. PMCचा करार तुमचा वकील नेमणार आहे. PMC बरोबर एक ॲग्रीमेंट होतो आहे, PMC काय सर्व्हिस देणार, कसं देणार आहे ते ॲग्रीमेंटसुद्धा वकील करणार आहे. त्याच्यानंतर PMC काय स्कोप त्याचा ऑफर घेतला जाईल, बघितलं जाईल, आणि त्याप्रमाणे तुम्ही नंतर ऑफकोर्स साहेबांनी सांगितलं खूप काय चांगला पत्नी. आता विषय येतो बिल्डर नेमायचे. PMC वगैरे नेमला, फिजिबिलिटी झाला, सर्व झाला. आता बिल्डर नेमताना विषय बारीक विषय आहे, एकदम सोपा आहे. सर बिल्डर नेमताना तुम्ही कसा नेमणार, कोणी सांगू शकतात? तुम्ही बिल्डर नेमताना काय बघणार? तुम्ही बिल्डर टेंडर बघतो, बरोबर? टेंडरमध्ये काय बघितलं जातात? हां, फायनान्शियल रेकॉर्ड, ट्रॅक रेकॉर्ड, बाकीचा टेक्निकल, अजून काय बघणार तुम्ही बिल्डर बरोबर? एकमेव बघणार आहेत साहेब, नाही बॅकग्राऊंड गिरग्राऊंड जाऊ द्या हो, एकमेव बघणार आहेत. बिल्डरचा ऑफर आला, उघडणार जन्नपाणीमध्ये, ते बघणार कोण जास्त एरिया देतं बघा हो.
तुम्ही कशाला हे सर्व उघडतात, बघतात, कम्पेअर करतात? आता ते म्हणणार बघा सर किती टेंडर आहे, 5 आले, 5 मध्ये एरिया बघा, हो कोण किती जास्त एरिया देतात, तुम्ही एरिया बघा. तो म्हणजे 35%, 40%, 50%. अच्छा, आणि ते 40%, 50% वाल्यांना बोलवा, त्यांच्यावर नेगोशिएट करा, आणि 55 कसं होतोय, 60 कसं होतं ते बघा. कॉर्पस पण जास्त दिले त्यांनी. साहेब असं निवडायचं असतो का? असं निवडलं जातं, तुम्हाला माहिती आहे का? असंच निवडलं जातं, असंच बघितलं जातं. तसं नव्हे. तुम्हाला खऱ्या अर्थाने बिल्डर सिलेक्ट करायचं असेल, तुम्ही अगोदर एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, बिल्डरचा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट अगोदर घेतला पाहिजे, त्याच्या टेक्निकल बाब घेतला पाहिजे, त्याच्या ट्रॅक रेकॉर्ड काढला पाहिजे. ऑफर घेऊ नका, अजिबात ऑफर घ्यायचं नाही, फायनान्शियल ऑफर घ्यायचंच नाही आहे बिल्डरकडून. अगोदर तुम्ही सिलेक्ट तर करा. 10 बिल्डर आले असतील, 10 बिल्डरमध्ये तुम्हाला 4 बिल्डर कोण पाहिजे, 5 बिल्डर कोण पाहिजे. यू कॅन कम्पेअर ॲपल टू ॲपल, बरोबर आहे की नाही, ऑरेंज टू ऑरेंज. यू कॅनॉट कम्पेअर डिफरंट पीपल विथ द डिफरंट ट्रॅक रेकॉर्ड. म्हणून मी नेहमी काय म्हणतो, तुम्ही ऑफर एकत्र घ्यायचं असेल तरी घ्या. फायनान्शियल बिड जिथे ऑफर दिलं जातात ते वेगळ्या एनव्हलपमध्ये टाका, आणि टेक्निकल त्यांचा अनुभव, ट्रॅक रेकॉर्ड वगैरे दुसऱ्या एनव्हलपमध्ये घ्या. आणि फायनान्शियल ऑफरचा जो बिड आहे ते कधी उघडायचं नाही, कधी उघडायचं नाही. कधी उघडायचं? 10 बिल्डरनी त्यांचा फायनान्शियल रेकॉर्ड दिलेला आहे, त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आहे, बाकीचं किती OC आणले, हे आणले, ते आणले. त्या 10 बिल्डरमध्ये तुम्हाला वाटलं की हे 4 चांगलं आहेत, उर्वरित 6 वेगळं आहेत, त्यांच्याकडे काही कॅपॅसिटी नाही, त्यांच्या 6 एनव्हलप जो ऑफर दिले ना ते खोडून टाकायचं, उघडायचंच नाही, असा ठराव झाला पाहिजे. जोपर्यंत हे ठराव होत नाही तोपर्यंत तुमचं लक्ष कुठे जातात? बिकॉज वी आर ऑल इनोसेंट पीपल, आणि आमचं ग्रीड एवढा आहे ना, मन आहे ना एवढा चंचल आहे. ह्या चंचल मनाला कुठेतरी थांबवण्यासाठी ह्या प्रोसेस केला पाहिजे. म्हणून 79 हे प्रोसेस आहे, ते तुम्ही करून घ्या. आणि एकदा बिल्डर तुम्ही ठरवलं, येस अमुक बिल्डर आहे, हे 4 बिल्डर योग्य आहे, त्यांना बोलवा. नंतर त्यांना सांगा तुमचा आता ऑफर द्या. एकदा ऑफर घ्या, तुम्हाला प्रेझेंटेशन पाहिजे तर 10चं 10 बिल्डरचं प्रेझेंटेशन घ्या, पण त्यांचं जे पर्सनल ऑफर आहे उघडायचा अजिबात नाही किंवा घेऊ नका. आणि बिल्डर नेमताना कमीत कमी तुमचा PMC, सोपन प्रभूसाहेब बोलतील तुम्हाला, सुरुवातीलाच PMC तुम्हाला एक रूपरेषा लिहून देतात. साहेब त्यांच्या पेडअप कॅपिटल किंवा त्यांच्या बंडवाळ एवढं झाला पाहिजे, त्यांनी एवढा प्रोजेक्ट कंप्लीट झाला पाहिजे, त्यांनी एवढा कम्प्लिटेड प्रोजेक्ट झाला पाहिजे, त्यांच्याकडे एवढा स्टाफ असायला पाहिजे, एवढा टेक्निकल टीम असायला पाहिजे, एवढं वर्षाचा अनुभव पाहिजे. ह्यासाठी सर्व मार्क्स ते ठरतात. आणि नंतर साईट व्हिजिट झाल्यावर त्यांच्या क्वालिटी कसं झाला पाहिजे, ह्या सर्व मार्क्सवरून ऑब्जेक्टिव्हली नॉट सब्जेक्टिव्हली. तो सेक्रेटरीचा ओळखीने आला, हे चेअरमॅनचा ओळखीने आला, ह्या आमचा नगरसेवकचा ओळखीने आला, हे प्रभूसाहेबांनी पाठवलेला चांगला आहे, प्रभूसाहेब कधी चांगला पाठवत नाही. कळलं का? म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही स्वतः बिल्डरला अगोदर सिलेक्ट करा, नंतर त्यांचा ऑफर घ्या, त्याच्यानंतर त्यांना नेमायचा प्रयत्न करा. आर विथ मी? आता येतो विषयावर, स्वयं पुनर्विकास आणि बिल्डर बरोबर. आता तुम्ही मला विचारलं तर मी म्हणणार स्वयं पुनर्विकास करा. आता लोक म्हणतात, मी खूप सोसायटीमध्ये गेलो ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट ॲज अ कन्सल्टंट, लोकांना पटवून दिलं साहेब स्वयं पुनर्विकास, ते बोलतात येस करूया. काही सभासद, प्रभूसाहेब तुम्ही एवढा कॉन्फिडेंटली म्हणतात सेल्फ रिडेव्हलपमेंट करा, तुम्हाला एरिया जे आहे, आज बिल्डर तुम्हाला 30% देत असेल, मी गॅरंटी देतो तुम्हाला 60% मिळतो. बिल्डर तुम्हाला 60% म्हणजे डबल एरिया झाला, जो 30% देतो तुम्हाला 60 मिळतो. का? बिल्डर जेवढा बेनिफिट तुम्हाला मिळतो तेवढाच बेनिफिट त्याला पाहिजे. 50-50 पार्टनरशिप आहे, सिम्पल आहे, कॅल्क्युलेशन सिम्पल आहे साहेब. कॅल्क्युलेशन काय सोपं आहे. सोपं म्हणजे काय? जो विकासक येतो, तुम्ही बघा कुठेही बघा,
50-50 पार्टनरशिप असतो. 50% बेनिफिट त्याला पाहिजे, 50% बेनिफिट कोणाला पाहिजे? तुम्हाला देणार. आज समजा एक प्रोजेक्टमध्ये एक उदाहरणार्थ म्हणून सांगतो, तुमचा 10,000 स्क्वेअर फूट आहे, त्याला 25,000 स्क्वेअर फूट बांधायला मिळतो. लक्षात आलं का? 30,000 मिळतो. समजा 30,000 मिळतो, 3 FSI विथ ॲक्झिलरी FSI अमुक तमुक. तर आता बांधकाम किती करणार आहे? तो 20,000 करणार आहे. लक्षात आलं का? 20,000मध्ये त्याला 10,000 विकलं तरी पूर्ण प्रोजेक्ट कॉस्ट निघत आहे. लक्षात आलं तुम्हाला? अजून 10,000 जे स्क्वेअर फूट आहे त्याच्यामध्ये 5,000 स्क्वेअर फूट तुमच्यासाठी आणि 5,000 स्क्वेअर फूट त्याच्यासाठी, प्रॉफिटसाठी. त्याच्या व्याज, प्रोजेक्ट एक्सपेन्स हे सर्व जातात. म्हणजे इक्वल पार्टनरशिप आहे, एवढा समजून घ्या तुम्ही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही एखादा आर्किटेक्ट, सोपान प्रभू किंवा XYZला तुम्ही नेमता, तुम्हाला मी एवढंच विनंती करेन, आर्किटेक्टला, PMCला एवढं सांगा, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटला, साहेब मला 2 फिजिबिलिटी पाहिजे. ते म्हणजे 2 फिजिबिलिटी असेल, माझा एक फिजिबिलिटीला 50,000, मला माहीत नाही जे काय असेल 50,000 आहे, दुसरा फिजिबिलिटी बनवायचा अजून 50,000 लागेल. तुम्ही नेगोशिएट करा, त्यांना सांगा 50,000च्या ऐवजी 60,000 घ्या, पण आम्हाला 2 फिजिबिलिटी द्या. आता 2 फिजिबिलिटी काय? एक स्वयं पुनर्विकासासाठी आणि एक विकास कमाल. ह्याच्यामुळे काय होतंय तुम्ही जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला कमीत कमी जेव्हा तुम्ही स्वयं पुनर्विकासाचा विचार करतायत, त्याच्यावर लक्ष देतात, तर आणि त्याच फिजिबिलिटी रिपोर्ट बनवून दिलेला आर्किटेक्टला खूप काय गोष्टी तुम्हाला समजून सांगायला लागेल. PMC तुम्हाला समजून सांगणार. आणि PMCला जेव्हा तुम्ही कोटेशन घेणार, स्वयं पुनर्विकासचं तुम्ही कोटेशन द्या, किती टक्के तुम्ही घेणार कन्स्ट्रक्शन कॉस्टचा, आणि तुम्ही जेव्हा बिल्डरला नेमणार तुम्ही किती पैसे घेणार, हे 2 कोटेशन त्यांच्याकडून घ्यायचं. आणि त्यांना सांगायचं आम्ही स्वयं पुनर्विकासला गेलो, तुम्हाला एवढं आम्ही देऊ. तुमचा जे मोबदला आहे, समजा बिल्डर नेमलं तर कदाचित तुम्ही 2% देत असेल, आणि स्वयं पुनर्विकास करत असेल तर तिथे 9%, 10% डिपेंडिंग ऑन द कन्स्ट्रक्शन कॉस्ट लोकॅलिटी होतात. 3 पट 4 पट असू द्या. का? त्यांना खूप काही काम करावं लागतं, प्लान मंजुरी करून आणावं लागतं, कन्स्ट्रक्शन बघावं लागतं, खूप काही कामं असतात, म्हणून ते जास्त घेतात. घेऊ द्या, पण तुम्ही कमीत कमी 2 फिजिबिलिटी घ्या, 2 ऑफर घ्या त्यांच्याकडून. आणि त्यांना सांगायचं तुम्हाला आम्ही स्वयं पुनर्विकासासाठी नेमतोय, पण जोपर्यंत आम्ही फायनली ठरवत नाही, कॅपॅसिटी आमचं येत नाही, आम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला दोन्ही विकासक किंवा स्वयं पुनर्विकास ह्यासाठी फीस आम्ही 5,000, 5 लाख, 8 लाख XYZ तुम्ही जे काही ठरवणार फिजिबिलिटीसाठी आणि तुमचा टेंडर काढण्यासाठी काही ठराविक अमाऊंट आहे तेवढं द्या. ते तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार. आता का समजून सांगणार? त्यांनासुद्धा फायदा आहे. स्वयं पुनर्विकास झाला तर जिथे 2% मिळणार आहे त्यांना आता 8%, 9% मिळणार आहे फीस. कळलं का? आणि त्यांना पूर्णपणे तुम्हाला समजून सांगतात. कुठलंही प्रोफेशनल आहे, जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्यांना फीस कमवायचं असतो, तुमच्याकडून लाभ हे करायचं नाही, लूट करायचं नाही. तुम्ही डॉक्टरकडे जा, इकडे जा, तिकडे जा, तुम्ही बघा 90% प्रोफेशनल्स आर ऑलवेज हॅव्हिंग देअर प्रोफेशनल एथिक्स. मी प्रोफेशनल म्हणून सांगत नाही, पण खरं अर्थाने तुम्ही बघा, चांगला प्रोफेशनल तुम्ही धरलं, 4-5कडे विचारलं, तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे, ते तुम्हाला पूर्णपणे समजून सांगायचा प्रयत्न करतात. म्हणून तुम्हाला PMC पाहिजे म्हणून टाकायचा उद्देश तेच आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणारा एक प्रोफेशनल तुम्हाला मिळेल. आता विषय येतो, बिल्डर तुम्हाला 30% एरिया देतो, तो 60% देतो. कारण एवढंच आहे, त्याला 50% पाहिजे. तुम्हाला 3 लाख कॉर्पस देतो पर फ्लॅट, 3 लाख त्याला सुद्धा तेवढंच मिळतो. तुम्हाला भाडा देतो तेवढंच, भाड्याचा इक्वलंट अमाऊंट त्यांना ऑफिस खर्चासाठी तो ठेवतो. सांगायचं तात्पर्य असं आहे, 50% तुम्ही समजून घ्या, पण जमीन तुमचा, रिस्क तुमचा. बुडलं तर तुम्ही बुडणार. लक्षात आलं का? आणि तो तिकडे येतो, पैसे घेतो आणि पळून जातो. म्हणजे तुम्हाला घर देऊन जातो, पळून जातो, म्हणजे त्याचा व्यवहार करून जातो. नाही झाला तरी देखील त्याला काही नुकसान नाही. जास्त काय करावं लागेल त्याला,
तुमचं सर्वांचं खूप त्यांनी तुम्हाला फसवणूक केलं तर तो जाईल 3-4 वर्ष गव्हर्मेंट गेस्ट हाऊसमध्ये पूर्ण प्रोटेक्शन, 100% प्रोटेक्शन. तुम्ही HDL घ्या. मी तर एक बिल्डरचं नाव सांगायला गेलं तर खूप होत आहेत, बरोबर आहे, आणि त्यांना आवडतं आहे ते जाऊन बसायला करायला आणि चांगला ट्रीटमेंट त्यांना मिळतो तिकडे. सांगायचं तात्पर्य असं आहे, गेलं तर तुमचं घर जाईल, म्हणून तुम्ही स्वतः विचार करा, वेळ द्या, अनुभवी व्यक्तीला नेमा. ज्या सुरुवातीला न्यायाधीश साहेबांनी सांगितलं, सुबोध सोनवणे साहेबांनी तुम्हाला सांगितलं, चांगलं माणसाला नेमा आणि त्या पद्धतीने काम सुरुवात करा. स्वयंविकासासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या विकासकला नेमला, स्वयं पुनर्विकास कधी होणार नाही. का? तुम्ही ऑलरेडी एग्रीमेंट केलेलं आहे, त्यांच्याबरोबर करार केलेले, ते वेगळा तिकडे पैसे टाकलेले असतात. पण तुम्ही स्वयं पुनर्विकासचा विचार केलं आणि तुम्हाला वाटलं की स्वयं पुनर्विकास माझा कामाचा नाही आहे, तर तुम्ही काय करू शकतात, कुठल्याही टप्प्याने तुम्ही विकासाकडे नेमू शकता. आर यू विथ मी? किती लोकांना वाटतं की स्वयं पुनर्विकास खूप चॅलेंजिंग आहे? चॅलेंजिंग. अच्छा, किती लोकांना वाटतं की पुनर्विकास चांगला आहे? जरा स्वयं पुनर्विकास चांगला आहे, जरा हात वरती करा बघू. हां, स्वयं पुनर्विकास चांगला आहे. म्हणजे मला वाटतं साहेब तुम्ही असं ॲडव्हर्टाईज केला असेल, हे सर्व कार्यक्रम स्वयं पुनर्विकासच आहे, म्हणून स्वयं पुनर्विकासवालेच इकडे आले. जरा जोरदार ताळ्या द्या बघू आपला स्वतःसाठी. मला वाटतं मला ऐकायला आलेलं नाही आहे. 15 सेकंड करा बघू, 15 सेकंड. थँक्यू. सांगायचं तात्पर्य हे आहे, आता पुढे जातो. तुम्ही स्वयं पुनर्विकासचा विचार केला, तुम्हाला तुमचं PMC फिजिबिलिटी बनवून देणार. फिजिबिलिटी बनवून दिल्यानंतर तुम्ही त्यांना विचारायचा स्वयं पुनर्विकासासाठी काय काय करावं लागतं. मला आता तुम्ही काय केलं पाहिजे, सोपन प्रभूंनी तुम्ही आर्किटेक्ट म्हणून नेमला किंवा कुठल्याही PMCला नेमला, त्यांच्या सेकंड आहे, तुम्ही जेव्हा फिजिबिलिटी देणार, आम्हाला टप्पेटप्प्याने अप्रुव्हलसाठी कुठल्या NOC लागतात, आमच्या टायटलमध्ये काय अडचण आहे, पुढे जाऊन टप्पेटप्प्याने CC, पहिला CC येतो, किती प्रीमियम भरावं लागतं, काय करावं लागतं, पूर्णपणे एक्सप्लेनेशन 10 ते 15 पानामध्ये. आणि त्याला समोर काय करावं लागतं, त्याच्या किती वेळ लागतो आणि कोण करतोय. लक्षात आलं का? कोण करतो म्हणजे आर्किटेक्ट करणार आहे का, तो बिल्डर करणार आहे का, कॉन्ट्रॅक्टर करणार आहे का, कमिटीवाले करणार आहे का, आणि कमिटीने काय केलं पाहिजे त्याच्यासमोर. हे ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यासमोर कमिटीने काय केलं पाहिजे, PMC काय करणार आहे किंवा कॉन्ट्रॅक्टरने काय केलं पाहिजे, आणि ते किती वेळ लागतोय आणि किती खर्च येतोय, अर्थात ते अंदाजे खर्च असतो. हे तुम्ही लिहून घेतला पाहिजे. तुम्ही 60,000 70,000 देणार आहे, हो, ज्यांना पैसे तुम्ही देणार आहे त्यांच्याकडून पूर्ण मोबदला घेतला पाहिजे, पूर्ण सर्व्हिस घेतला पाहिजे. लक्षात आलं का? स्वपन प्रभू साहेब तुम्ही लिहून देतात की नाही? असं देतात ना? म्हणजे तुम्ही मागणी केलं पाहिजे आणि ते लिहून देतात. ह्या लिहून दिल्यावर काय होतंय जरा बघा. हे लिहून दिल्यावर एक विकासक येतो, तो म्हणतोय साहेब मी इथे तुम्हाला स्वपन प्रभूने सेल्फ डेव्हलपमेंटला सांगितलं 5 वर्ष लागणार. तो म्हणतोय मी 3 वर्षांनी करणार आहे. आता त्यांना विचारता येईल तू 3 वर्षांनी कसं करणार आहे बाबा? थांबवायचं असेल तर मला सांगा. ओके, विचार येतोय की आपल्याला, आणि 15-20 मिनिटात मी संपवतो. विषय येतो की शेवटचं काय काय तुम्हाला केलं पाहिजे ते तुम्ही लिहून घेतात. जो विकास म्हणतो 3 वर्षांनी करतो, तुम्ही विचारू शकतात. आमचा स्वपन प्रभूंनी लिहून दिलं, आर्किटेक्टनी लिहून दिलं, हे 6 वर्ष लागतात, 5 वर्ष लागतात, तुम्ही कसं करतात. म्हणजे तुम्हाला प्रश्न मांडायला सुद्धा एक व्यासपीठ, एक डॉक्युमेंट तुमच्या समोर आहे, येस ऑर नो. आणि तुमचंच आर्किटेक्ट नंतर समजून सांगायला लागेल हे चुकलं, हे झालं, ते झालं, हे कामं एकत्र करू शकतो, हे नंतर करू शकतो, पॅरली करू शकतो, ह्या असं होऊ शकतात. दुसरं,
तुम्हाला एक अंदाज येतो, जो विकासक येतो तो कुठून पैसे उभे करतो, त्याच्याकडे किती पैसे आहेत. जो 100 कोटीचा प्रोजेक्ट करतो ना, त्याच्याकडे 100 कोटीचं कर्ज असेल आणि त्याला तुम्ही डेव्हलपमेंट करायला देतात. जरा ऐकून घ्या माझा, तुम्ही बघा पाहिजे तर कुठलाही विकासक त्याच्याकडे 100 कोटी असेल, तो 500 कोटी कर्ज जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत 5 पट कर्ज घेतोय तो, आणि घेऊनच तो प्रोजेक्ट करतोय. म्हणजे त्याच्या स्वतःचे पैसे नसतो. आता स्वतःचे पैसे नसेल तर ते कुठून पैसे येतात. ते 100 कोटीसाठी 500 कोटी घेऊन तो 1000 कोटीचा काय करतोय, प्रोजेक्ट सुरुवात आहे त्याचं. पण आमच्याकडे जमीन आहे हो, आमच्याकडे आता पैसेसाठी मुंबईमध्ये मुंबई बँक आहे, ठाण्यामध्ये ठाणा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, आणि पुढे जाऊन मी सांगतो रिझर्व्ह बँकांनी, कोणी रिझर्व्ह बँकांनी आणि कोऑपरेटिव्ह कमिशनरनी अन्य कोऑपरेटिव्ह बँकेला आणि नॅशनलाइज बँक आणि कॉमर्शियल बँकला, प्रायव्हेट बँकला कर्ज देण्यासाठी मंजुरी दिलेला आहे. विषय इकडे येतो, जेव्हा मी प्रायव्हेट बँक MD ऑफ SBIला भेटलो, ICICI बँकला भेटलो, खूप मी हे का सांगतो, एवढ्या लोकांना मी भेटलो बिकॉज माझं तुम्ही पाहिजे गुगल करून बघा, आमचा स्वतःचा एक हाऊसिंग फायनान्स कंपनी कधी सुरू केलं मी माहिती आहे का, 1996ला आम्ही एक हाऊसिंग फायनान्स कंपनी सुरू केलं. आज तिथे घरासाठी कर्ज अमुक आम्ही देतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या गृहनिर्माण संस्था बिल्डिंग बांधणं, त्यांना कर्ज देणं, हे एवढं बारीकाने आम्ही बघितलेलं आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला, स्वागत हाऊसिंग फायनान्स तुम्ही कधी लिहून बघा गुगलमध्ये, स्वागत हाऊसिंग फायनान्स आम्ही सुरुवात केलं 1996ला. आज मी त्याचे चेअरमॅन आहे, माझा बायको MD आहे, माझा मुलगा ED आहे. आमचं स्वतःच्या पैशांनी आम्ही सुरुवात केलेलं आहे. कशासाठी सुरुवात केलं माहिती आहे का, तुम्हाला आश्चर्य वाटेल. जेव्हा मी CA केलं मला कोणी कर्ज देत नव्हते. म्हणलं मला कर्ज मिळत नसेल, मी CA करून का देत नव्हते, बिकॉज माझं नवीन उत्पन्न अजून झालेला नाही, अमुक नाही. तुम्ही CA झालेत, तुम्ही नोकरी करतायत, कुठलं नोकरी, प्रोफेसर ऑफ द कॉलेज, 18,000 20,000 पगार मिळायचा कॉलेजमध्ये. ते म्हणतात ते परमनंट नाही हो तुमचं, 1-1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट. काय 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, तिथे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं जे वेकेन्सी आहे तिथे मला घ्यायचं, दर वर्षाला कॉन्ट्रॅक्ट व्हायचं. ते म्हणतात तुम्हाला परमनंट जॉब नाही आहे, तुम्ही CA आहेत पण तुमचं ऑफिस भाडेचं आहे, तुमचं अजून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालेलं नाही. जेव्हा माझ्यासारख्याला कर्ज मिळत नाही तर खूप लोक आमचं CA, म्हणजे मी वसईला जेव्हा प्रॅक्टिस सुरू केलं, लोक यायचं आम्हाला 50,000 पाहिजे, 25,000 पाहिजे, कर्ज कोणी देत नाही. म्हणून मी 100-200 आमचं नातेवाईकांना बोलवलं, केलं, प्रत्येकाकडून 10,000 20,000 25,000 घेऊन तेव्हा 5 लाखांनी मी हाऊसिंग फायनान्स सुरुवात केलं. आज 23 करोड रुपये तिथे आमचं भागभांडवल आहे आणि 60 ते 70 करोड आम्ही लँडिंग केलेलं आहे. कोणी आता स्टेट बँक आम्हाला लोन देतो, अमुक देतो, तमुक देतो, आम्ही सुद्धा हाऊसिंग फायनान्स कंपनीमधून लोकांना कर्ज द्यायला बघतो. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. आज स्टेट बँकच्या MDला भेटलो, सारस्वत बँकाचा एकनाथ आपला नाही चेअरमॅन ते कोण आहे, ठाकूर साहेब, नाही एकनाथ ठाकूर त्यांचा मुलगा आहे ना, हां त्यांना भेटलो मी, ठाकूर साहेबांना. त्यांना सांगितलं सर तुम्ही कर्ज देऊ शकता, ते बोलतात देऊ शकतो, पण आमच्याकडे हाऊसिंग सोसायटी येतच नाही. जोपर्यंत आमच्याकडे येत नाही आहे, पंजाब नॅशनल बँकेला मी भेटलो, PNB हाऊसिंग फायनान्स, तिथे क्रेडिट आहे, टाटा कॅपिटलला भेटलो. ते म्हणतात तुम्ही प्रपोजल पाठवून द्या. आम्ही जेवढा हाऊसिंग सोसायटीला प्रपोजल पाठवायचा प्रयत्न करतो, ते म्हणतात प्रभूसाहेब खूप अडचण आहे हो, हे आम्ही जबाबदारी घ्यायला तयार नाही, काय नाही, अमुक नाही तमुक नाही. तुम्ही जबाबदारी घ्यायचा प्रयत्न करा. का रिझन एवढं सांगतो, आज प्रॉफिटसाठी नाही, 50% तुमच्याकडे येऊन प्रॉफिट करणारा बघणारा तो विकासक उद्या तो करू शकला नसेल, त्याच काम तुम्हाला करावं लागेल. एक दुसरा, उद्या त्यांनी कस्टमरकडून पैसे घेतलं आणि तो पळून गेला तर त्या सर्व लोकांना ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यांना घर करून द्यायचं
जबाबदारी आणि त्यांच्या पैसे परत करायची जबाबदारी तुमच्यावर आहे. ऐकलं का? नाही ऐकलं? परत मी सांगतो, जो माणूस तुमच्या बरोबर येऊन प्रॉफिट करायला बघतो आणि त्याच्या उद्या नुकसान झालं आणि तो घर करू शकला नाही, लोकांकडून पैसे उचलला आणि घर त्यांना दिलं नाही, तो जेलमध्ये गेला, त्यांना नवीन लोकांना घर करून द्यायची जबाबदारी कोणाचा आहे? गृहनिर्माण संस्थाचा आहे. आणि तुम्ही घर करून नाही दिलं, त्यांच्या पैसे विथ इंटरेस्ट द्यायची जबाबदारी कोणाचा आहे? गृहनिर्माण संस्थाचा आहे. म्हणजे उद्या हे कशासाठी? रेरा आल्यामुळे. रेरा आपला श्रीप्रसाद साहेबांनी, परब साहेबांनी सांगितलं, रेरा आल्यामुळे बँक गॅरंटी देत नाही. साहेब, रेरा आल्यामुळे जेव्हा मोफा होता ते चांगला होता, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट, तेव्हा गृहनिर्माण संस्थावर काही अडचण येत नव्हता. तुम्ही प्रमोटर नव्हते, तुम्ही विकासक नव्हते. आता तुम्ही रेरामध्ये संरक्षण दिलं जातात कोणाला? फ्लॅटधारकांना. आणि संरक्षण देण्यासाठी प्रमोटर म्हणून सोसायटी आणि विकासक दोन्ही आहेत. तुम्ही जॉईंटली अँड सवली रिस्पॉन्सिबल आहे. उद्या समजा विकासकाने काय गडबड केलं, पैसे घेऊन पळून गेला, तुम्हाला ते पैसे द्यावं लागेल. हे कोण म्हणतोय साहेब? एक तर रेरा कायदा म्हणतोय. रेरा कायदा म्हणजे तुम्ही जे म्हटलं ते रेरा कायदा का? भाई, मी म्हटलं रेरा कायदा नाही. हे भारतामध्ये एकच न्यायालय आहे ज्याला आपण म्हणतोय सर्वोच्च न्यायालय. माहिती आहे का? सुप्रीम कोर्ट. हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. हे सुप्रीम कोर्टाचा आदेश मला मिळेल का? 100% तुम्हाला मिळेल. त्या गुगल करा, गुगल केलं तर तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला पाहिजे तर विजय साहेबांना मी पाठवून देतो, तुम्हाला ग्रुपमध्ये टाकतील. त्या सोसायटीचं नाव आहे, सोसायटी नाव काय? सोसायटीचं नाव आहे गोरेगाव पर्ल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. गोरेगावमध्ये माडाचा कॉलनी आहे. 60 लोक राहत होते. 72 लोकांना नवीन फ्लॅट द्यायचं बिल्डरनी कबूल केलं. 12 वर्ष झाला, बिल्डिंग बांधला नाही, भाडं नाही दिलं. आणि बिल्डिंग लोकांकडून 1.5 ते 2 कोटी रुपये घेतलं घर देतो म्हणून. 2 विंग बनवणार होता, फक्त एक बिल्डिंगचा RCC स्ट्रक्चर केला, उरत दुसरं बिल्डिंग बांधलं पण नाही, केलं पण नाही. आणि सोसायटीला म्हणतो तुम्ही बाजूचं जे बिल्डिंग आहे त्याच्याबरोबर मला क्लब करायला परवानगी द्या, नाहीतर मी कन्स्ट्रक्शन सुरू करत नाही, तुमचा भाडं देत नाही. ह्या जेव्हा ब्लॅकमेल केलं गेलं बिल्डरनी, ते न्यायालयात, उच्च न्यायालयात जाऊन त्यांना रद्द करून घेतला. नवीन बिल्डरला नेमाला गेला तर तो गेला सुप्रीम कोर्टात सोसायटीच्या विरोधात. सोसायटी तोपर्यंत 50-60 लाख फक्त लिगल बॅटलसाठी बिल्डरला काढण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. आणि तुम्ही जे बोललेत बरोबर, आर्बिट्रेटरकडे गेलेत. आर्बिट्रेटरला पैसे हे ते म्हणून 60 ते 70 लाख रुपये त्यांनी खर्च केला. कुठून पैसे आणलं? त्या लोकांनी भाडा नाही, अमुक नाही, तरी दिलं. 12 वर्षांनी जेव्हा बिल्डर बाहेर गेला, ह्या ग्राहक लोक गप्प बसणार आहेत का? ज्याने 1 कोटी 1.5 कोटी 72 लोकांनी दिले, 2-2 कोटी म्हणतात, 140 कोटी दिले. ह्या लोकांनी काय करावं? रेरामध्ये गेले, ॲपलेट ट्रिब्युनलमध्ये गेले, हायकोर्टात गेले. त्याच्यानंतर काही लोक काय केले? ग्राहक न्यायालयात गेले. जो ग्राहक न्यायालयात गेला त्यांना ग्राहक न्यायालयात 1 कोटी वर असल्यामुळे त्यांना नॅशनल कमिशनमध्ये जावं लागलं. तेव्हा आता 10 कोटीचं लिमिट आहे. डायरेक्ट नॅशनल कमिशनमध्ये गेलेत. नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रेडिएशनमध्ये गेल्यावर त्यांनी एवढं दाद मागितलं, तो बिल्डर घर करत नाही. आणि आम्ही जे पैसे दिले त्या सोसायटीनी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं आहे, पॉवर ऑफनी केल्यामुळे आम्ही त्यांना पैसे दिलेला आहे. आता तो पळून गेला आहे. सोसायटीनी स्वतः डेव्हलपमेंट करायचा विचार केलेला आहे आणि त्यांनी विकासकाला काढले. आता सेल्फ रिडेव्हलपमेंट करतात. आम्हाला त्यांनी घर दिला पाहिजे, नाहीतर आम्हाला पैसे दिला पाहिजे. सोसायटीने म्हटलं की अजिबात नाही, आम्ही बिल्डरला टर्मिनेट केलं आहे. आमच्या DAमध्ये एक क्लॉज असा आहे. DAमध्ये काय क्लॉज आहे? DAमध्ये क्लॉज असा आहे, विकासक बांधू शकतो आणि जे ॲडिशनल एरिया तो विकू शकतो, ते पैसे घेऊ शकतो, पण त्याच्या जबाबदारी आम्ही घेणार नाही. त्या विकासकाचा जो पैसे देतो ग्राहकांनी ते स्वतंत्र बघावा. पण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, पॉवर ऑफ अटर्नी आहे, लोकांकडून पैसे घेताना हे रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आहे, गप्प राहिलेत. आणि काही ठराविक 3-4 वर्ष भाडा पण घेतलं, अर्धा बिल्डिंग पण बांधलं. कन्झ्युमर कोर्टाने काय सांगितलं माहिती आहे का? तुमचा जो DA आहे ते फॉल्टी DA आहे. फॉल्टी DA का? एक DAमध्ये तुम्ही म्हणतात तुम्ही बांधा आणि विका,
आणि त्याच DA मध्ये म्हणतायत तुम्ही अधिकार कोणी दिले हो? अधिकार तुम्ही दिला ना त्याला, बांधा आणि विका आणि किंवा तुम्ही विका, लोकांबरोबर करार करा. आणि त्याच्याच DA मध्ये तुम्ही असं लिहितात तुम्ही जबाबदारी घेणार नाही. असं 2 क्लॉज होऊ शकत नाही. तुम्ही जबाबदारी घेत नाही असं म्हणता येत नाही. तुम्ही यू आर ए प्रिन्सिपल, ही इज ए एजंट. अँड जो प्रमुख व्यक्ती आहे प्रिन्सिपल, जो काम करतो ते एजंटवर बंधनकारक आहे. एजंट जो करतो ते प्रिन्सिपलवर बंधनकारक आहे. म्हणून जे दुसरा क्लॉज आहे त्याला बाद केलं गेलं आणि त्यांना सांगितलं गेलं आता तुम्ही 1.5 कोटी 2 कोटी घेतले, त्याच्यावर 9% इंटरेस्ट देऊन तुम्ही ग्राहकाला द्या. ते बोला आम्ही कुठून देणार, कसं देणार? आमचं घर पण आम्ही स्वतःच्या पैशाने भरतो, आम्हाला भाडा नाही. नथिंग डुईंग. यू आर ए पार्टनर इन द प्रोजेक्ट. तुम्ही दोघं जॉईंटली अँड सिव्हिली रिस्पॉन्सिबल आहे. मॅटर गेला सुप्रीम कोर्टात, सोसायटी सोडणार नाही. आता दुसऱ्या वेळेस सुप्रीम कोर्टात. समजून घ्या किती खर्च झाला त्याला. परत 50-60 लाख. सुप्रीम कोर्टात मोठा वकील नेमला. सुप्रीम कोर्टात जजांनी पूर्ण ऐकलं. साहेब सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं माहिती आहे का? ते बोलले बघा विचार गंभीर आहे, विषय गंभीर आहे. सोसायटीला सांगितलं, कदाचित एवढं पण सांगितलं त्यांनी ओरली, तुमच्या बाजूला निर्णय येणार नाही. म्हणून मी आता निर्णय देत नाही. तुम्ही तुमच्या वकिलांना सांगा, त्यांच्या वकिलांना मिळा आणि समझोता करून घ्या. 15 दिवसात समझोता नाही झाला तर तुम्ही येऊन माझ्याकडे मांडा. सोसायटीने समझोता नाही केला. का नाही केला? त्यांना ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने बिल्डरला काढलेलं आहे. आणि हायकोर्टाने पण रेराचं जेव्हा प्रकरण गेलं होता तिथे सुद्धा हायकोर्टाने म्हटलं होतं की ह्यांना काही अधिकार नाही. बिल्डरला टर्मिनेट केलं की त्यांचा अधिकार संपलं ग्राहकांचा. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं असं नाही आहे. ग्राहक न्यायालयाने जो निर्णय दिले ते तुम्ही विचार करा आणि परत या. पण सोसायटी तयार नाही ऐकायला. साहेब सुप्रीम कोर्टाने आदेश दिलं की 3 महिन्याच्या आत ज्यांच्या पैसे विथ 9% इंटरेस्ट जे ग्राहक न्यायालयाने दिले ते तुम्ही द्या. आणि ग्राहक न्यायालयाच्या जजमेंटला शिक्कामोर्तब केला सुप्रीम कोर्टाने. त्याच्यानंतर मी खूप सोसायटीला ॲपिलेट ट्रिब्युनल रेरामध्ये घेऊन गेलो आहे ॲज ए वकील.